की हा आत्मा हा आपल्याला प्रवचनाने मिळत नाही, प्रवचन नुसते ऐकण्याने मिळत नाही, खूप दानधर्म केल्याने मिळत नाही, खूप चांगली बुद्धी असली तर मिळत नाही. मग तो कशाने मिळतो? ज्याला तो आत्मा कळावा अशी भगवंताची इच्छा असते त्यालाच तो मिळतो. उपनिषदांनी म्हटलं बरोबर आहे. कुणाला मिळतो? सगळ्यांना मिळत नाही. भगवंताला ज्याला त्या ज्ञान देण्याची इच्छा आहे त्यालाच ज्ञान होतं. मग ते नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. काही करा मिळत नाही. भगवंताची इच्छा असली तर कुणालाही मिळतं. पूतना ही काही फार मोठी अधिकारी होती का? तिला सायुज्य मोक्ष भगवंतानी द्यावा? सायुज्य सौरसू केला पूतने. कुंभकर्ण इतका मोठा होता का? झोपून राहण्याने कुणाला मोक्ष मिळतो का? झोपेला मोक्ष म्हणणारे पुष्कळ आहेत, पण झोपून राहण्याने मोक्ष मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे, मिळत नाही. कुंभकर्णाला मिळाला ना, प्रतिकूल राहून मिळाला ना. रावण प्रतिकूल होता, कंस प्रतिकूल होता, शिशुपाल प्रतिकूल होता, दंतवक्त्र प्रतिकूल होता, हे सगळे प्रतिकूल आहेत. बायकोचा भाऊ प्रतिकूल होता तेव्हापासून. रुक्मिणीचा नवरा रुक्मी हा याची इच्छा नव्हतीच ना भगवंताला आपली बहीण द्यावी म्हणून. तेव्हापासूनच हे नातं असंच आहे. त्याला बलराम दादानी मारलं वगैरे तर नंतरचा विषय. त्याला काही भगवंतानी मारलं नाही. भगवंतानी त्याला पराभूत केलं, मारलं नाही. मेवण्याला कशाला मारा? बलराम दादा म्हणाले तुझा मेवणा माझा शत्रू, मी मारतो, तू नको मारू. भगवंतानी मारलं नाही. मग हे सगळे प्रतिकूल होते ना, पण तरीही मोक्ष मिळाला. भक्ती मार्गीय जे म्हणतात, भक्तिशास्त्राचे जे उपासक आहेत ते म्हणतात भक्ती इतकी लहान नाही की तिला ज्ञानाचा आधार घेऊन मोक्षापर्यंत जावं लागेल. आणि ज्ञानमार्गीय म्हणतात आमचं म्हणणं नाही, शास्त्राचंच म्हणणं असं आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. मग भक्तीनं ज्ञान, ज्ञानानं मोक्ष ही संगती लावून समाधान होत नाही. मग भक्तीनं मोक्ष मिळतो का? मिळतो. ज्ञानाला टाळून मिळतो का? टाळून मिळतो. याला प्रमाण आहे का? आत्ता प्रमाण देऊन आलो, आत्ता प्रमाण देऊन आलो. भगवंताची ज्याला मोक्ष देण्याची इच्छा आहे त्यालाच मिळतो. आणि भगवंताला कुणाला देण्याची इच्छा आहे हे कशावरून ठरतं? हे काही आपण केलेल्या ज्ञान साधनेवरून ठरत नाही, ते भक्तीवरून ठरतं. ज्ञान मार्गाचा विचार आपल्यापर्यंत पोचवणारे जगद्गुरु शंकराचार्यांसारखे ज्ञान स्वरूप असणारे महात्मे, ज्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे आवर्जून मांडलेलं आहे, ते जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष प्राप्त करून घेण्याच्या सामग्रीमध्ये भक्तीशिवाय दुसरं मोठं साधन नाही. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. त्यांनी केलेलं मग भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपाचं केलेलं अनुसंधान. नारद महर्षींनी भक्तीच्या ज्या व्याख्या नारद भक्तिसूत्रामध्ये मांडल्या त्याही आपण बघून घ्या. त्याच्यातही शांडिल्यांनी केलेलं भक्तीची केलेली व्याख्या याच अर्थानं. लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः कथादिषु इति गर्गः आत्मरति अविरोधेन इति शांडिल्यः नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते इति अस्ति एवं एवं यथा व्रज गोपिकानाम. ही सगळी सूत्र आपण क्रमानं बघून घ्या म्हणजे शांडिल्यांचंही मत आपल्याला कळेल. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. शांडिल्यांनी भक्तीची व्याख्या काय केली? आत्मरती अविरोध म्हणजे भक्ती. आत्मस्वरूपाच्या संबंधानं प्राप्त होणाऱ्या प्रेमामध्ये अविरोध निर्माण होणं म्हणजे त्याला विरोध नसणं ही भक्ती आहे. विस्तार करत नाही आता, पण मोक्ष आपल्याला त्याच्याने प्राप्त होतो, त्या भक्तीने प्राप्त होतो.
कसा प्राप्त होतो? ज्ञानाने का भक्तीने? भक्ती. आता ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो हे सिद्ध करण्याची माझी जबाबदारी नाही आहे आत्ता, कारण भक्ती विण मुक्ती याच्यावर मला बोलायचं आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो याच्यावर मला आत्ता बोलायचं नाहीये. त्याच्यामुळे आत्ता माझ्या समोर जो विचार आहे त्या संबंधानं मी बोलतो. स्थितस्य गतिश्चिंतनीय असं म्हणतात, त्याला न्याय येतो एक. समोर जे उपलब्ध आहे त्याच्यावर बोला, दुसऱ्याबद्दल बोलू नका. ज्ञानाचं आत्ता मला बोलायचं काही कारण नाही. हरिपाठाच्या चिंतनामध्ये ज्याचं लग्न आहे त्याची स्तुती करावी, असं धर्मशास्त्राचा नियम आहे, असा नियम आहे. असू दे, आता ते सगळं सांगत बसत नाही, कारण भक्तीने मोक्ष प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो? भगवत कृपेनं प्राप्त होतो. कारण भक्तावर परमात्मा कशी कृपा करतील हे कोणीही ठरवू शकत नाही. आणि भक्तीच्या पुढे परमात्मा इतका नतमस्तक झालेला असतो की त्याच्याकरता वाटेल ते देण्याची त्याची तयारी असते. भागवताच्या सुरुवातीलाच भगवंताने हे बोलून दाखवलं, वाटेल ते देईन. काय पाहिजे तुम्हाला? मोक्ष पाहिजे का? घेऊन जा. प्रेम पाहिजे का? लगेच देणार नाही. परमात्मा भक्ती लवकर देत नाही, मोक्ष लवकर देतो. भक्ती लवकर देत नाही. मोक्ष पाहिजे घेऊन जा, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जा. मोक्ष परमात्मा वाटायलाच बसलाय. पण ज्यांना त्याची जाणीव आहे ते मोक्षाचा स्वीकार करत नाहीत. म्हणतात मोक्ष नको, आम्हाला भक्ती पाहिजे. भक्ती देण्याच्या बाबतीत परमात्म्यापेक्षा कंजूस अजून जन्माला आला नाही. आणि मोक्ष देण्याच्या बाबतीत परमात्म्या एवढा उदार अजून अवताराला आला नाही. परमात्मा उदार आहे, पण कशाच्या बाबतीत? मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे. तो कुणाला देतो? कोणालाही देतो. परमात्म्याने कुणाला मोक्ष द्यावा हे ठरवण्याचं सामर्थ्य कुणाच्याही ठिकाणी नाही. त्यामुळं ज्याच्याबद्दल परमात्म्याला प्रेम वाटतं त्याची भक्ती बघून परमात्मा त्याला ज्ञान नसतानाही मोक्ष देऊ शकतो. उदाहरण काय आहे? परमात्मा गोकुळात आले, वसुदेवाला सांगितलं मला गोकुळात घेऊन जा. मग वसुदेवाने ते टोपल्यामध्ये ठेवलं. मंद मंद पाऊस पडत होता, ढगांचा गडगडाट होत होता, विजा चमकत होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्या यमुनेने रस्ता अडवला. नेहमी आपण सांगतो भागवतामध्ये किंवा काल्याच्या वगैरे कीर्तनामध्ये. न परमात्मा आले. गोकुळामध्ये परमात्म्याचा प्रवेश झाला त्यावेळचं जे वर्णन संतांनी केलंय ते आपण पहा. ते असं म्हणतात, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जप तपे. जप तप केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. त्याच्याकरता त्यांनी जप केला नाही, त्याच्याकरता कारण ब्रह्मज्ञानाकरता अधिकार लागतो. जरी परमात्मा आपल्या कृपेनं कुणाला देत असला तरी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या बाबतीमध्ये अधिकार संपन्नता लागते. कुणालाही असं ब्रह्मज्ञान होत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटले, ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र. याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुप ग्रंथ केले. तुकाराम महाराज म्हणतात ह्या ब्रह्मज्ञानाकरता जप करावं लागतो, तप करावं लागतं, साधनं करावी लागतात, अंतःकरण शुद्ध करून घ्यावं लागतं. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षुता ही साधनच्या दृष्टीने संपन्नता लागते. एक आहे काय त्यामध्ये अनेक गोष्टी लागतात. मी असं बसलो मला ब्रह्मज्ञान व्हावं, झालं ब्रह्मज्ञान, इतकं सोपं नाही आहे. हा, ब्रह्मज्ञानाचा आव आणणं सोपं आहे. म्हणजे आजोबा म्हणायचे, ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असताना ते प्राप्त करून घेणं सगळ्यात अवघड असतं, असं ते म्हणायचे. भक्तीची नक्कल करणं सोपं आहे, ज्ञानाचा आव आणणं फार सोपं आहे. कारण काहीच करावं लागत नाही, त्यालाच ज्ञान म्हणतात. म्हणून चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. गीता वाचा, आपण ज्ञानेश्वरी वाचा. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती. हे आहे ना सगळं. त्याच्यामध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी यांचा विचार सांगताना ज्ञानी असं सांगताना ज्ञानोबराने म्हटलंय चौथी याच्या ठाई, म्हणजे या ज्ञान काहीची करणे नाही, त्याला काही करावंच लागत नाही. मग काही न करणारे सगळे ज्ञानी.
काही करू नका, जागेवर बसा. त्याला ज्ञानाचा आव आणता येतो, भ्रम निर्माण करता येतो. मला काही नको, मला काही नको. केवढा मोठा ज्ञानी आहे. हे सोपं आहे ना, पण असं चालत नाही. ब्रह्मज्ञानाकरता अधिकार लागतो, प्राप्त करून घेण्याकरता. गुरुकडे जाण्याकरता अधिकार लागतो, गुरु प्राप्त करून घेण्याकरता अधिकार लागतो. ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा, हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. मग ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे? आता ते फार मोठं प्रकरण आहे सगळं. निष्काम कर्माचरण, सद्गुरु उपासना यांनी ज्यांनी आपल्या चित्तातले मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत, आवरण नावाचा 3रा दोष शिल्लक राहिलेला आहे, त्या दोषाच्या निवृत्तीकरता जो साधनचतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा. विचारसागरात सुरुवातीला आलं हे सगळं प्रकरण. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? आवरण नावाचा दोष राहिलेला आहे. मल विक्षेप आवरण तिन्ही दोष गेले तर तो ज्ञानी होईल, तो अधिकारी होणार नाही. अधिकारी होणं वेगळं, ज्ञानी असणं वेगळं. आम्ही ज्ञानाचे अधिकारी आहोत का? तर नाही आहोत. गोकुळातले लोक, त्यांनी जप केलं नाही, तप केलं नाही, काही स्वाध्याय नाही, तिथले ते शेणकाडी करणारी गोपाळाची पोरं कुठल्या गुरुच्या आश्रमात राहिली नाहीत, त्यांनी काही गोकलं नाही, त्यांनी वेद शिकले नाहीत, त्यांनी शास्त्र पाहिलं नाही, त्यांनी कुणाबरोबर चर्चा केल्या नाहीत, त्यांनी काही अभ्यास केला नाही, तरी सुद्धा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचोनी जपतपे. कशामुळे झालं? काही नाही, भगवान आणि ज्ञान वेगळे नाहीत, म्हणून भगवान आले, ज्ञान आलं. संगती काही लावा, पण ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो तसा तो भक्तीनेही प्राप्त होतो. भक्तीने कसा प्राप्त होतो? त्याची फक्त एक युक्तिवाद करतो, म्हणजे हा मुद्दा अगदीच अपूर्ण राहू नये याच्याकरता. भक्ती केली, ज्ञान झालं, ज्ञानानं मोक्ष प्राप्त झाला, ही संगती सांगितली गेली. परमात्म्याची इच्छा म्हणून तो कुणालाही ज्ञान देतो, ही संगती सांगितली गेली. तो भक्तालाही ज्ञान देईल, कुणालाही देईल, त्याची इच्छा. पण प्रत्येक वेळेला देईलच याची शाश्वती नाही. म्हणून एक त्याचा युक्तिवाद आपल्याला असा करता येतो, त्याला प्रमाणाने आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. गंमत अशी असते, भक्ती ही वेगळी साधना आहे, ज्ञान हे साधन वेगळं आहे, मान्य आहे. ज्ञानाने काही फल मिळतं, भक्तीने साधन म्हणल्यानंतर त्याला फल असणं स्वाभाविक आहे, त्याचं काहीतरी साध्य असणं स्वाभाविक आहे. ज्याला साध्यच नाही त्याला साधन म्हणत नाहीत. एखाद्या क्रियेला साधन रूपता द्यायची असेल तर त्याच्या मागे काही विचार आहे की नाही? ज्ञानाला साधन का म्हणलं, कर्माला साधन का म्हटलं, योगाला साधन का म्हटलं? त्याच्यामध्ये काही साधन रूपता असली पाहिजे ना. कशालाही साधन म्हणणं असं चालत नाही. त्याने आपल्या साध्यापर्यंत आपल्याला पोचवलं पाहिजे. मी आपल्याला साधन रूपता कशाने प्राप्त होते त्याचा विचार सांगतो. अगदी धावता त्याने आपल्याला साध्यापर्यंत पोचवलं पाहिजे. ते शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे. 2, आणि साध्यापर्यंत नेल्यानंतर त्यांनी स्वतःहून संपलं पाहिजे, तर त्याला साधन म्हणतात. त्यांनी शिल्लक राहून चालत नाही. जे साधन साध्यापर्यंत नेऊन शिल्लक राहतं आपल्या जीवनामध्ये त्याला साधन म्हणत नाहीत. अरे म्हणजे राहील तर तेच साध्य होणार नाही का? त्यांनी निवृत्त झालं पाहिजे. साधन काल परिच्छिन्न असलं पाहिजे असा नियम आहे. साधन नित्य असेल तर ते साध्य होईल. जे जे नित्य आहे ते साध्य आहे. जे जे नित्य आहे ते शुद्ध आहे. जे जे शुद्ध आहे ते साध्य आहे. जे जे नित्य आहे ते सत्य आहे. जे जे सत्य आहे ते साध्य आहे. सगळी संगती आपण लावून घ्या. नित्य, सत्य, बुद्ध, मुक्त आणि सत्य हे सगळं प्रकरण आपण पहा. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि सत्य 5. 3 गोष्टी लागतात. वाटेल त्याला साधन. मी आपल्याला एक साधन सांगतो. चला आता प्रवचनच चालू आहे तर बोलतो. मी आपल्याला असं साधन सांगतो की ते साधन जर आपण कराल तर आपल्याला भगवत दर्शन होईलच होईल. इथं सांगतो आत्ता. ज्ञानोबारांनी याचा विचार केला म्हणून सांगतो. आत्ता साधन सांगतो, तुम्हाला भगवत दर्शन होईलच होईल. नाही झालं तर मी प्रवचन कीर्तन करणं बंद करेन. याच्या पुढे येणार नाही. म्हणजे दुसऱ्या गावी जाऊन करेन असंही नाही.
इथं येणार नाही असं नाही. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सांगतो त्या साधनाने तुम्हाला जर परमात्मा भेटला नाही तर इथे सगळ्यात मोठा चौक कोणता आहे मला माहिती नाही. कुठला एक चौक असेल ना, कुठला? हा, त्या चौकामध्ये मला जाहीर फाशी द्या. चला, मी सांगतो साधन. नाही परमात्मा भेटला तर फाशीला जायला तयार आहे ना, मी लिहून देतो तुम्हाला बॉन्ड पेपरवर. काय साधन? काही करायचं नाही. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा, नागाच्या फण्यावरचा मणी त्याच्यामध्ये ओवायचा आणि गळ्यात बांधायचा. देव दिसलाच पाहिजे. मेलेल्या सिंहाच्या नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला. ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायामध्ये ह्याचं वर्णन केलंय म्हणून बोलतो. याला साधन म्हणाल का? काय नाही. आपण झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायला नुसतं जवळ जा. त्याला जर जाग आली त्यांनी डोळे उघडून आपल्याकडे बघितलं की तिथल्या तिथे देव दिसणार आहे आपल्याला. तिथे गेल्यानंतर परत यायचंच नाहीये ना, त्यालाच तर मोक्ष म्हणतात ना. याला साधन रूपा. हे साधन ज्ञानोबारांनी केलं का? तुकोबारांनी केलं का? समर्थांनी केलं का? याला संतानुचरितता नाहीये ना, याला शास्त्रानुमोदित हे साधन नाहीये ना. म्हणून साधन कशाला म्हणायचं? जे साध्यापर्यंत पोचवतं. मी हे एवढ्या करता बोलतो आपल्याला की ज्ञान नावाचं एक साधन आहे, त्याला काही साध्य आहे. भक्ती नावाचं एक साधन आहे, त्याला काही साध्य आहे. मला एकच युक्तिवाद हा जरा बोलायचा आहे, थोडासा विस्ताराने बोलतोय, थोडा वेळ द्या मला. भक्तिवीण मुक्ती बोलू नये असं ज्ञानोबा म्हणतात का? त्याकरता सांगतो. ज्ञान आणि भक्ती यांच्यामध्ये आपापतः विरोध आहे असा एक भ्रम हेतुतः निर्माण करण्यात आलेला आहे. वास्तविक ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये काही विरोध नाही आहे. ज्ञान भक्तीला कधीही विरोध करत नाही, भक्ती ज्ञानाला विरोध करत नाही. म्हणून तर 4 भक्ताचा विचार करताना ज्ञानी भक्त म्हणून स्वतंत्र सांगण्यात आला. हा ज्ञानी भक्त आहे. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिया उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम. 7व्या अध्यायातले 3 श्लोक आपण बघा, भगवान काय म्हणतात त्याच्यात. याचा अर्थ असा, हा विचार सोडून द्या. या दोन्ही साधन आहेत, आपण स्वतंत्र मानू. अनेकांनी त्याच्यात विरोध दाखवलाय. मधुसूदन सरस्वतींनी स्वतःनी त्याच्यामध्ये विरोध दाखवलाय. अधिकाराचा विरोध आहे, फलाचा विरोध आहे, साधनेचा विरोध आहे, स्वरूपाचा विरोध आहे. 4 प्रकारचे विरोध दाखवलेत मधुसूदन सरस्वती ज्ञान आणि भक्तीचा विचार करताना. पहिल्याच उल्हासामध्ये आलंय भक्ती रसायनाच्या. मी एवढ्या करता आपल्याला ठीक आहे, आपण मानू, वेगळे मानू. चला, दोन्हीचंही फल आहे ना, आहे. मग भक्तीनं मोक्ष प्राप्त होतो, जे ज्ञानाचं फल आहे ते भक्तीनं प्राप्त होतं, असं तुम्ही अशी तिरपिरेख का मारता? तिरपिरेषा का ओढता आहात? त्याचं कारण हे आहे की भक्तीनंही फल एक प्राप्त होणार आहे आणि ज्ञानानंही एक फल प्राप्त होणार आहे. पण ज्ञानानं प्राप्त होणारं मोक्ष नावाचं जे फल आहे आणि भक्तीनं प्राप्त होणारं जे काही फल आहे ते भक्तीनं प्राप्त होणारं फल हे ज्ञानानं प्राप्त होणाऱ्या फलाच्या पलीकडचं फल आहे. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. 8वी मध्ये शिकणारा विद्यार्थी जर 10वीचा अभ्यास करेल तर त्याचं 9वीची अडचणी निवृत्त होतीलच की नाही? का होतील? कारण 8वीतून त्याला 10वीत जायचंय का 9वीत जायचंय? त्याला जायचंय 9वीत, पण तो अभ्यास कुठला करतोय? 10वीचा करतोय. आणि 10वीचा अभ्यास केल्यामुळे 9वी मध्ये तो पहिला येणं हे जसं अपरिहार्य आहे, कारण त्याने त्याच्या पुढच्या वर्षीचा अभ्यास केला. त्यामुळे मागच्या वर्षीचं त्याला स्वतःहून आलेलं आहे. त्याला वेगळा अभ्यास 9वीचा म्हणून करावा लागला नाही. तो 8वीत असताना 10वीचा अभ्यास करतोय, म्हणून त्याला 9वी जशी सहज आहे तसं भक्ती करणाऱ्याला असं फल प्राप्त होतं की 9वी असणाऱ्या मोक्ष नावाच्या फलापेक्षा तो 10वीचा अभ्यास करतोय. त्यामुळं त्याला हे मोक्ष नावाचं फल आपसुक मिळणार आहे, कारण ते अलीकडचं फल आहे. आपला हेतू आणि आपलं साध्यच जर पलीकडचं असेल तर त्याच्या अंतरंगात येणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वतःहून त्याला प्राप्त होतील, याच्यात नवल वाटायचं कारण नाही ना. भक्तीनं प्राप्त होणारं फल मोक्षापेक्षा पुढचं आहे. म्हणून भक्ती करता मोक्षाचा निषेध जो संतांनी केला, जे माझ्या दुसरी शंका होती त्याचा विचार आपण करा.
पुष्कळ ठिकाणी मोक्षाचा निषेध आला. मी कितीतरी उदाहरणं आपल्याला त्या संबंधामध्ये सांगतो. भक्तीचा विचार करताना भक्तीचं जे स्वरूप सांगितलं ना, त्याच्यामध्ये मोक्ष लघुताकृत असं एक स्वरूप आलं. क्लेशग्नी शुभदा मोक्ष लघुताकृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णा कर्षिणीच सा. 6 लक्षणं सांगितली भक्तीची स्वरूप रूपानं. त्याच्यामध्ये मोक्ष लघुताकृत असं सांगितलं. मोक्ष लघुताकृत म्हणजे मोक्षालाही लहान करणारी अशी भक्ती आहे. लहान करणारी आहे म्हणजे काय? म्हणजे मोक्षाने जो आनंद आपल्या, त्याला सांद्रानंद विशेष, तो एक विशेष सांगितला. सांद्रानंद विशेष म्हणतात. सांद्रानंद विशेष आत्मा श्रीकृष्णा कर्षिणीचे सा. हा सांद्रानंद विशेष काय, त्याचं एक लक्षण आलंय भक्तिशास्त्रामध्ये, गमतीचं आहे. त्याने असं म्हटलंय, ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृता. भक्तिरसामृत सिंधू मध्ये आलं, जीव गोस्वामींचा ग्रंथ आहे. ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृत नैति भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपी. सरळ अर्थ सांगतो. ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृत. गुणाकार करायचा आहे. गुणाकार कशाचा कशाशी गुणाकार करायचा? परब्रह्म स्वरूपाचा आनंद जो ज्ञानानं आपल्याला प्राप्त होतो. ब्रह्मानंद म्हणजे मोक्ष. मोक्षाला गुणायचंय. कशाने गुणायचंय? परार्धाने गुणायचंय. परार्ध म्हणजे आपल्याला माहिती आहे, परार्ध ही एक संख्या आहे. दशमान पद्धतीचं गणित जे लोक शिकलेत त्यांना परार्ध ही संज्ञा माहिती आहे. मी आपल्याला सांगतो. आपण एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी हे आपण मोजत जातो ना. अंकानाम वामतो गती असा बीजगणिताचा नियम आहे. अंकाची गती उलट असते, त्यामुळे एकम दहम मोजताना आपण उजवीकडून डावीकडे मोजत जातो. एकम दहम शतम सहस्त्र दशसहस्त्र लक्ष वगैरे वगैरे. परार्ध कशाला म्हणतात? एक संख्येवर, एक आकड्यावर जेव्हा 18 शून्य दिले जातात, 18 वर का 11 नाही, 18, 18 शुद्ध मराठीत 18, 18 शून्य ज्या वेळेला दिली जातात, एका आकड्यावर 18 शून्य दिली गेली की त्याला एक परार्ध असं म्हणतात. आता हा झाला एक परार्ध. एका आकड्यावर 18 शून्य दिली त्याला एक परार्ध म्हणायचं. या एका परार्धाने गुणायचं कशाला? मोक्षाला. मोक्ष गुणिले एक परार्ध किती आनंद होईल तो? हा मोक्ष म्हणजे ब्रह्मानंद आहे ना, त्या ब्रह्मानंदाला गुणा एका परार्धाने किती आनंद वाढला तो, ते गणित मला सांगता येणार नाही. ते जो काही आकडा होईल, जो काही आनंदाची व्यापकता होईल ती होईल. तेवढा सगळा जो आनंद आहे, नैति भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपी, तो एवढा सगळा मोक्षाचा आनंद, मोक्ष गुणिले एक परार्ध, तो जो आनंद असेल तो आनंद भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढा सुद्धा राहत नाही, इतका भक्तीचा आनंद मोठा आहे. याला सांद्रानंद विशेष असं म्हणतात भक्तिशास्त्राच्या भाषेमध्ये. आता हा आनंद जर मोक्षाच्या आनंदापेक्षा पुढचा असेल तर ज्याला पुढचा आनंद मिळालेला आहे त्याला मागचा मोक्षाचा आनंद मिळेल याच्यात नवल काय आहे? भक्तीनं मोक्ष मिळेल याच्यात अडचण कुठे आली? याच्यात अडचण कुठे आली? मोक्षाला परार्धाने गुणल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद भक्ती पुढे तुच्छ आहे, तर बाकीचे आनंद काय आहेत? म्हणून मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. कितीतरी प्रमाण देता येतील. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मोक्षाचे आमासी नाही अवघडते हे उघड असे गाठोळीस, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हणो लाथा, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. किती प्रमाण देऊ मी आपल्याला? भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची लिले माझी नीती जी आली दिसे. भगवान बोलतात, अरे भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर तो कैवल्या ते परव पलीकडे सरक असं म्हणतो कैवल्याला, मोक्षाला. मोक्ष येऊन समोर वाट बघतो तर तो नाही यायला देत नाही मोक्षाला जवळ. त्याला मोक्ष नको वाटतो. पुष्कळ वर्णन आहेत, पुष्कळ. कशा करता मी हे सांगतो? भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणो लाथा, मोक्षाला आम्ही लाथा मारू. मोक्षाला लाथ मारणं शक्य आहे, भक्ताला शक्य आहे, साधकाला नाही. भक्तांनी मोक्षाला लाथ मारावी, नको आम्हाला मोक्ष.
आपल्याला पाठ असेल का, न मोक्षस्याकांक्षा भवविभव वांछा पिचन, दिव्य परादक्षमापन स्तोत्र, जगद्गुरु शंकराचार्य बोलतात, न मोक्षस्याकांक्षा भवविभव वांछा पिचन मे, न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः, अतस्त्वां संयाचे जननी जननम यातु मम वै, मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः. आचार्य बोलतात ना, न मोक्षस्य आकांक्षा, आम्हाला मोक्षाची आकांक्षा नाहीच आहे, भव विभव वैभवाची अपेक्षाच नाहीये, न विज्ञान अपेक्षा, आम्हाला ज्ञानाची अपेक्षा नाही, वृत्ती ज्ञानाची नाही, ब्रह्मज्ञानाची नाही, शशिमुखी सुखेच्छापि न पुन्हा, अरे तुम्ही स्वर्गातली सुख आमच्या समोर आणून उभी करा, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. मग काय पाहिजे काय तुम्हाला, अतस्त्वाम संयाचे जननी जननम यातु, आम्हाला पुन्हा 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 जन्म मिळावा हीच अपेक्षा आहे. कशा करता, मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः, आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता यावं याच्याकरता पुन्हा 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 जन्म मिळावा एवढीच आमची अपेक्षा. तेच तुकोबारायांनी बोलून दाखवलं, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. हेच तुकाराम महाराजही बोलून दाखवतात, आम्हाला नकोच आहे मोक्ष. मोक्ष मिळाला म्हणजे काय झालं, सगळंच संपलं, जन्म मरण संपलं, दुःख सगळं संपून गेलं. काय राहिलं मोक्षामध्ये, मोक्षाचं स्वरूपच असं आहे, दुःखाचा स्पर्श नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे. बरं, परमानंदाची प्राप्ती नाही, आनंदा वाप्ती आहे, परमात्मा आनंद स्वरूपता आहे. मग एकदा आम्हाला मोक्ष मिळाला, आमचा जन्म संपला, आणि जन्म संपला की मग पुढच्या जन्मी पुन्हा आम्हाला जर हरिपाठाचं प्रवचन ऐकायचं असेल तर, पुढच्या जन्मी जर आम्हाला माऊलींच्या सोहळ्यात नाचत चालत जायचं असेल तर आम्हाला जन्म नाही. आणि मग कशाला पाहिजे, त्या नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा रे, त्या आनंदापुढे हा मोक्षाचा आनंद काय महत्वाचा, त्याची तुलना करायची नाहीये, आणि केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये निंद्य म्हणून आम्हाला मोक्ष सुख दाखवायचं नाहीये. भक्ती सुखाचं महात्म्य गायचंय म्हणून याला निंद्य दाखवणं आवश्यक आहे. नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम, असा एक न्याय आहे संस्कृतामध्ये. निंदा करण्याकरता निंदा केली जात नाही, मग विधेयाची स्तुती करण्याकरता अन्यांची निंदा करणं काही वेळेला आवश्यक असतं, कारण ती निंदा केल्याशिवाय लोकांना कळत नाही. तुलनेनं ज्ञान करून घेणारे लोक जगात जास्त आहेत, त्यांना असं हे चांगलं आहे असं सांगून चालत नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं आहे मग त्यांना पटतं. असं आहे, ते तुलना झाली पाहिजे तर त्याला महत्व येतं, नाही ते येत नाही. म्हणून ज्ञानाची किंवा मोक्षाची निंदा करणं हा हेतू नाहीये संतांचा, त्याला मोक्ष लघुता कृत असं म्हटलं. जया भक्तीची येतुली प्राप्ती कैवल्या ते परवते सर, साग पलीकडे, हे कधी म्हणतो मनुष्य. आपण जरा बाजूला व्हा, हे म्हणणं वेगळं आहे. रस्त्याने आपण चाललोय किंवा एखाद्या कार्यक्रमात आपण चाललोय, पुढे जायचंय, आपण एक समोर असणाऱ्या अहो जरा बाजूला होता का, मला रस्ता देता का, हे आपण बोलू शकतो. सरक तिकडे, हे कधी बोलतो आपण, त्यालाही काही हेतू असेल की नाही, त्याला काही प्रसंग येत असेल की नाही, जरा रस्ता देता का हो, कृपा करून मला पुढे जायचंय, हो बाजूला सरक तिकडे, काय मध्ये मध्ये मध्ये, असं कधी म्हणतो आपण, कुणाला म्हणतो. कृपा करून रस्ता द्या हे ज्यांना म्हणतो तो वेगळा आहे, सरक पलीकडे असं म्हणणाऱ्या तो वेगळा आहे, त्याला आपण तुच्छ समजतो. ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताच्या मुखातून, भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्य परवते सर म्हणती. मोक्षाला सुद्धा चल बाजूला, मध्ये मध्ये काय भक्तीच्या मध्ये मध्ये अजिबात यायचं नाही, आमिष दाखवायचं नाही. मोक्ष म्हणजे फार मोठा सांगायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याकरता मोक्ष महत्वाचा असेल तुमच्या जवळ ठेवून घ्या, देवा मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मनी भक्तीची आवडी, आम्हाला भक्तीची आवड आहे. म्हणून जिथे जिथे मोक्षाचा निषेध केलेला दिसून येतो ना, ते सांगतो. आता अजून पाऊस सुरू झाला नाही ना बाहेर, नाही झाला असता तर मी म्हणणार होतो घरी जाऊन कुठे कसे जाणार आहात, बसा इथेच. बर, तेही मला प्रतिकूलच आहे आज. अजून एक सांगतो, आपण भागवत पहा. हा एक युक्तिवाद माझा झालाय,
प्रमाणे मी त्याला दिलेली आहेत की मोक्षाचं फल हे ज्ञानाच्या फलाच्या पुढचं असल्यामुळे ज्ञानाचं फल मोक्ष फलाच्या अंतर्गत येतं. त्यामुळे मोक्षाचा निषेध करून भक्ती सांगितली जाते. याचा अर्थ मोक्षाचा निषेध करावा हा हेतू नाही. मोक्ष हे आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य नाही हे सांगण्याकरता ते सांगितलं गेलेलं आहे. मोक्षापर्यंत जाऊन थांबू नका, त्याच्या पुढे भक्तीचा विचार करा हे सांगण्याकरता ते सांगितलं गेलेलं आहे. कारण मोक्ष मिळाला, माझं काम झालं असं म्हटलं तर जगताचं उद्धारण करण्याचं सामर्थ्य कुणाच्याच ठिकाणी येणार नाही ना. त्याला भक्ती अंतःकरणात असेल तरच तो जगताचं उद्धारण करू शकेल. ज्ञानोबारायांना ज्ञान प्राप्त करून घेऊन समाधीमध्ये राहणं शक्य नव्हतं का? ज्ञानेश्वरी सांगण्याचं कारण काय? अनुभवामृत सांगण्याचं कारण काय? कुठेतरी जगताचं कल्याण झालं पाहिजे ही भावना अंतःकरणात आहे ना, जी ज्ञानानं टिकत नाही. एक भाग याला प्रमाणे मी दिली. दुसरा एक भाग मी आपल्याला सांगतो, दुसरा एक युक्तिवाद करतो आणि थांबतो. भागवतात जर आपण बघितलं तर भागवताच्या पहिल्याच स्कंधामध्ये अगदी सुरुवातीला नारदांची आणि भक्तीची भेट झाल्याचं वर्णन येतं. बरोबर? नारद आणि भक्ती यांची भेट झाली, महात्म्यातच येतं. नारद आणि भक्ती यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर ती भक्ती अशी मलूल होऊन बसलेली, तिच्या बाजूला दोन म्हातारे असे पुरुष हे पडलेले, बेशुद्ध होऊन पडलेले, त्यांच्या प्रती असणारी चिंता ही भक्तीच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि नारद महर्षी तिथून चाललेले, हिने नारदांना काही विशेषण देऊन बोलवलं. नारद म्हणाले, तुमची माझी यापूर्वी भेट झाली नाही, तरी माझा स्वभाव तुम्ही म्हणता तसा आहे, असं कशावरून? तुम्ही कोण आहात, काय आहात, असं सगळं विचारल्यानंतर तिने सांगितलं, मी भक्ती आहे. बर, हे दोन पुरुष इथे जे निश्चित पडलेले दिसतात हे कोण आहेत? तिने सांगितलं, याच्यातला हा पुरुष वैराग्य आहे आणि दुसरा पुरुष आहे तो ज्ञान आहे. अच्छा, ज्ञान आणि वैराग्य कोण आहेत हे? ती म्हणाली, ही माझी मुलं आहेत. कोण म्हणालं? भक्ती म्हणाली, ही माझी मुलं आहेत. नारदांनी तिला असं विचारलं, तुम्ही यांच्या माता आहात असं तुम्ही सांगता, ही दोन्ही तुमची मुलं आहेत असं तुम्ही म्हणता, तर मग तुमचं वय मला कमी दिसतं, तुम्ही तरुण दिसता, आणि तुमची मुलं ज्यांना तुम्ही म्हणता ही म्हातारी दिसतात, मग ही तुमचीच मुलं आहेत का मानलेली आहेत? नाही म्हणे, माझ्याच पोटी जन्माला आलेली आहेत, ही तुमच्या पोटी. मग असं का झालं? तुम्ही त्या मानाने तरुण दिसता आणि तुमची मुलं म्हातारी, असं होत नाही. आई तरुण आहे, मुलं म्हातारी आहेत, असं होत नाही. मग हे असं का झालं? त्यावेळेला मग त्या भक्तीने स्वतःचा सगळा इतिहास सांगितला. पुढं काय झालं, त्याच्यातून काय निष्पन्न झालं, मग त्या भक्तीला त्यांनी काय सांगितलं, ते जा तिथं कथा अमुक तमुक कर. मग ती म्हणाली, मी अशी कर्नाटकात जन्माला, इकडं जन्माला आले, ते कर्नाटकामध्ये वाढले, महाराष्ट्रामध्ये वाढले, गुजरातेत क्षीण झाले. भक्ती म्हणते बरं का, आता गुजरातला नाव ठेवणं अवघड आहे हा, ते पण ती भक्ती म्हणते की मी गुजरातेमध्ये मात्र मी क्षीण झाले वगैरे वगैरे, ते सगळं ती बोलून दाखवते. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मग आता ही मग आता ही चिंता कशाची आहे? तुमचा चेहरा काळवंडलेला दिसतो, चेहऱ्यावर चिंता दिसते, मग तुम्हाला चिंता कशाची आहे? ते म्हणाले, मी म्हातारी होत चालली आहे. वास्तविक भक्तीचं स्वरूप बघितलं तर प्रतिक्षण वर्धमानत्व हे भक्तीचं स्वरूप आहे. मग आता मी तर म्हातारी होत चालले, माझी मुलं ही निश्चित पडलेली आहेत, त्यांना ते जिवंत ती मुलं कशी राहतील याची मला चिंता आहे, कारण मी त्यांची माता आहे. हे स्वाभाविक आहे की आपल्या मुलाची चिंता मातेला असणं. मग काय करावं? मग नारदाने तिला, तू भागवत कथा ऐक वगैरे, जा हरिद्वारला, त्या आनंद घाटावरती जा, तिथे ती कथा चालू असेल तिथे बस, मग तुलाही तारुण्य प्राप्त होईल, तुझी मुलंही तरुण होतील, ज्ञान वैराग्य सुद्धा तरुण होतील वगैरे वगैरे. हे सगळं सांगितलं, ते पुढे गेले, तसं झालं, तो संपला विषय. म्हणून भागवत ऐकलं पाहिजे वगैरे, भागवत महात्म्यामध्ये आलं सगळं. त्याच्यामधला मला जो अधोरेखित करायचा आहे तो मुद्दा हा आहे की ती भक्ती म्हणते, ज्ञान माझ्या पोटी आलंय. नाथ महाराजांचा अभंग आहे, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान, असा नाथ महाराजांचा अभंग आहे. भक्तीच्या पोटी जर ज्ञान असेल तर ज्ञान मोठं असेल का भक्ती मोठी असेल? जन्म देणारी दात्री ही मोठी आहे का जन्माला येणारं मूल मोठं आहे? दात्री मोठी असते, माता मोठी असते. हा, अधिकाराने मुलगा मोठ्या पदावर जाईल, पण तो आईपेक्षा मोठा नाही होत. तो आईपेक्षा मोठा, तो वडिलांच्याही पुढच्या पदावर जाईल,
पण तो आईपेक्षा मोठा नाही होत. जगामध्ये आईपेक्षा मोठा देवही होत नाही. आपण विचार करा, आईपेक्षा मोठा देवही होत नाही. संन्यासी जेव्हा संन्यास घेतो त्यावेळेला तो प्रेषोच्चार करतो. प्रेषोच्चार हा विधी आहे, संन्यास विधी. प्रेषोच्चार म्हणजे उच्चार करावा लागतो. कशाचा उच्चार? प्रेषाचा. प्रेष काय आहे? तर 4 महावाक्याचा उच्चार करणं याला प्रेषोच्चार म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, ही 4 महावाक्य 4 वेदात आली. या 4 महावाक्यांचा उच्चार करणं याला प्रेषोच्चार म्हणतात. आणि संपूर्ण संन्यास विधीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा विधी मानला गेला, प्रेषोच्चार. प्रेषोच्चार झाला की तो संन्यासी झाला. आणि तो प्रेषोच्चार झाल्यानंतर संन्यासी कसा होतो या संबंधामध्ये त्या विधीमध्ये एक वाक्य आलंय, प्रेषोच्चार मात्रेण नरो नारायणो भवेत, असं एक विधान त्याच्यामध्ये आलं. प्रेषोच्चाराचा उच्चार झाला की तो नर राहत नाही, तो नारायण होतो. म्हणून कोणताही संन्यासी ज्याने विधिवत संन्यास घेतलेला आहे, हे कंसातलं असलं तरी फार महत्वाचं आहे, ज्याने विधिवत संन्यास घेतलेला आहे तो नारायण स्वरूप मानला जातो, तो प्रत्यक्ष परमात्मा मानला जातो. आता हा परमात्मा झाला, नरो नारायणो भवेत झालं, तो नारायण झाला. पण नारायण झालेला तो संन्यासी देवाच्या दर्शनाला गेला तरी देवाच्या पाया पडत नाही. तो दंडी संन्यासी असेल तर काय करतो? आपल्या हातातला दंड देवाच्या हृदयाला लावतो, हाच त्याचा नमस्कार असतो देवाला. तो देवाच्या पायावर नतमस्तक होत नाही संन्यासी. जो संन्यासी आहे ना, तो देवाच्या पायावर वाकत नाही, तो कुणासमोरच वाकत नाही, तो देवाच्या पायावर वाकत नाही. आपल्या हातातला दंड तो देवाच्या हृदयाला लावतो, त्याचा नमस्कार तेवढाच आहे, झाला नमस्कार संन्यासाचा. पण हा संन्यासी जो देवाच्याही समोर नतमस्तक होत नाही, तो संन्यासी आई जर समोर आली तर तिला साष्टांग नमस्कार घालावा लागतो, त्याला देवालाही आईला मानावं लागतं. हे महत्वाचं आहे. मग भक्तीच्या पोटी जर ज्ञान आलं असेल तर ज्ञान झालाय पुत्र आणि भक्ती झाली माता. ते ज्ञान, तो मोक्ष कितीही मोठा असू दे, त्याला मातेसमोर नतमस्तक होणं जर अवघड आहे. जर जिथे भक्ती असेल तिथे मोक्ष स्वतःहून येतो, त्याला आणावं लागत नाही, हे लक्षात घ्या. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नारायण सुखे घरी येतो. जो साधक ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घेऊन ज्ञान संपन्न किंवा ज्ञान स्वरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्ञानाला प्राप्त व्हावं लागतं. पण भक्ती करणं त्याला परमात्मा स्वरूप व्हावं लागतं, साधकाला, मुमुक्षुला. पण भक्त जेव्हा भक्ती करतो तेव्हा त्याला परमात्मा स्वरूप व्हावं लागत नाही, परमात्मा स्वतःहून त्याच्या घरी येतो. म्हणून श्रीकृष्णाकर्षिणीच सा, भगवान श्रीकृष्णाचंही आकर्षण जी करून घेते, जिला आपल्याकडे ओढून घेते, तिला भक्ती असं म्हणतात. भक्तीचं स्वरूप सांगताना या सगळ्या व्याख्या सांगितल्या. मग आता ती भक्ती त्याच्या विना तर प्राप्त होत नाही. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. म्हणजे मोक्ष मिळवायचा असेल तर आमच्या अंतःकरणात भक्ती असलीच पाहिजे. 2 युक्तिवाद मी केलेत. शास्त्रीय दृष्टीने जे युक्तिवाद करायचे ते उद्या करतो, आता करत नाही, तुम्ही घाबरून जाऊ नका. शास्त्रात वचन असं आलंय, यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपि. तुम्ही ज्ञानाशिवाय तुम्हाला ज्याप्रमाणे मोक्ष मिळायचाच नाही, किती 100 उपाय तुम्ही करा, तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ति उपाय शतैरपि. तसं तुम्हाला ती भक्ती ज्ञानाशिवाय प्राप्तच होत नाही, तुम्ही 100 उपाय करा. आता ह्याच्यात गंमत कशी आहे, ज्ञानाशिवाय जसा मोक्ष नसतो ना, ज्ञान प्राप्त झालं तरच मोक्ष आहे. ज्ञान आणि मोक्ष एकच. पण ते ज्ञान कशाने मिळतं? ते भक्तीशिवाय कशानंच मिळत नाही. हे एक. त्याचा दुसरा भाग जो महत्वाचा मला सांगायचा आहे तो असा, ऐका, तो फार महत्वाचा आहे. अंतःकरणात भक्ती कशाने प्राप्त होते? ती ज्ञानाशिवाय प्राप्तच होत नाही, तुम्ही 100 उपाय करा. मग भक्तीत जर आम्हाला ज्ञानानं प्राप्त होणार असेल
तर ती भक्ती हे ज्ञानाचं साधन नाही, ज्ञान हेच भक्तीचं साधन आहे. म्हणून आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भक्तीचा विचार करताना 3 स्तरावर तो करण्यात आलेला आहे. ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानस्वरूप भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, अशा भक्तीच्या 3 टप्प्यामध्ये भक्तीचा 3 टप्प्यामध्ये विचार करण्यात आला. ज्ञानेश्वरीमध्ये ही 3 प्रमाणं आपल्याला सापडतात. अगदीच उल्लेख करून जायचं झालं तर अहा कटकटा ये 9वा अध्याय, शेवटच्या श्लोकाच्या आधीच्या 2 ओव्या आपण बघा. आहा कटकटा ये वोखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ, इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या वाटेला लाग, ज्याच्यामुळे काय माझे अव्यंग निजधाम पावसी. भक्तीच्या वाटेने गेलास तर माझे अव्यंग निजधाम म्हणजे माझं स्वरूप तुला प्राप्त होईल. भक्तीनं प्राप्त होणारं स्वरूप ज्ञानपूर्व भक्ती. ज्ञानस्वरूप भक्ती, आता 7व्या अध्यायातले 3 श्लोक बोलून आलोय मी. 7व्या अध्यायातले 3 श्लोक आता मी सांगितले. 18व्या अध्यायामध्ये याचा संदर्भ देताना ज्ञानोबरांनी असे शब्द, या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी 7व्या अध्यायाचा संदर्भ दिलाय. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरत, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त. हा ज्ञानी कोण आहे? ज्ञानी भक्त आहे. त्याच्या जीवनामध्ये ज्ञान भक्ती एकत्र आहे. म्हणून या ज्ञान भक्ती सहज असा एक शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराज. ही ज्ञान स्वरूप भक्ती आहे, एक ज्ञानपूर्व भक्ती आहे, एक ज्ञानस्वरूप भक्ती आहे आणि एक ज्ञानोत्तर भक्ती आहे. त्याचे संदर्भ मी ज्ञानेश्वरीतले आपले 15व्या अध्यायाचा शेवट काढा. तिथं बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे शब्द वापरले. एरवी तरी माझी या भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे, ही ज्ञानोत्तर भक्ती झाली. आणि ही ज्ञानोत्तर भक्ती जर मोक्ष प्राप्तीशिवाय होत नसेल तर भक्तीने मोक्ष मिळतो हे म्हणण्यामध्ये कुणाला अडचण पडण्याचं कारण आहे? हे 1-2-3 युक्तिवाद आहेत. शास्त्रीय युक्तिवाद जर वाटले तर उद्या सांगतो, नाहीतर संपूर्ण अभंग उद्या संपवावाच लागणार आहे आपल्याला, कारण उद्याचं सत्र आपलं यावर्षीचं शेवटचं सत्र असणार आहे. त्यामुळे भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. या राहिलेल्या चरणाचा आणि या विषयाचा थोडासा विचार राहिलाय, तो आपण उद्याच्या सत्रात करू. आजची वेळ संपली म्हणून इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.